मेळघाटातील बीएससीचा विद्यार्थी ते डझनभर मुलींच्या आयुष्याशी खेळणारा परतवाडा व्हिडिओ कांडचा मुख्य सूत्रधार अयान अहमदच्या विकृतीचा रोज नव्यानं पर्दाफाश होतोय। आप वही होना या एका साध्या वाक्यातून संवादाची जाळी विणून मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारा अयान अहमद सध्या पोलीस कोठडीत आहे। मात्र त्यानं दिलेली कबुली ऐकून एसआयटी देखील चक्रावून गेली आहे। एका कथित गुरुनं दिलेल्या गुरुमंत्राचा वापर करून त्यानं डझनभर मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय। आप वही होना असा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रश्नानं तो संवादाची सुरुवात करायचा। समोरची मुलगी हो किंवा नाही असं उत्तर न देता सविस्तर बोलायची आणि इथूनच अयानच्या जाळ्यात अडकण्याची प्रक्रिया सुरू व्हायची अशी माहिती समोर येते। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रणय, अयानच्या कबुली जबाबातून काय धक्कादायक खुलासे आलेत? आप वही होना या प्रश्नाचा या वाक्याचा गौड बंगाल काय आहे? नक्की प्रज्ञा, हा जो वाक्य आहे तो त्याच्या कथित गुरुने त्याला तो मंत्र दिलेला आहे की तू फक्त कधी मुलींशी जर संवाद करतो तर तू फक्त म्हणायचं आप वही होणार, कारण मुली या प्रश्नावरून चक्रावून जातात किंवा हो म्हणायचं किंवा नाही। त्यामुळे ते असं न म्हणता हो मी इथं भेटली होती तिथे, म्हणजे जे नाही ते मुली जास्तीचं त्यांच्याशी संवाद साधतात आणि या संवादातून त्यानं अनेक मुलींशी आपल्या जाळ्यात ओढलेले आहे। आणि त्यानंतर मैत्री झाल्याच्या नंतर त्यांच्यासोबत 2-3 महिन्यापर्यंत हा व्हॉट्सअप आणि जे इंस्टाग्राम होता त्याचा सोशल मीडिया त्याच्यावर तो त्यांच्यासोबत चॅटिंग करत होता। आणि 2-3 महिने चॅटिंग झाल्याच्या नंतर त्याला पूर्ण आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घ्यायचं। त्यानंतर त्यांच्यासोबत भेटीगाठी खेळायच्या आणि नंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर मग त्यांना असे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। आणि काल अमरावती पोलिसांनी ग्रामीण पोलिसांनी जे एसआयटी स्थापन केली त्या एसआयटी प्रमुखांनी जेव्हा त्याची त्याच्यासोबत जबाब नोंदवला तेव्हा त्यांनी हा धक्कादायक जो प्रकार आहे तो सांगितलेला आहे। आणि अमरावती शहरातील 2 ग्रामीण परतवाडा अचलपूर येथील जे कॅफे आहे ज्या ठिकाणी तो मुलींना भेटत होता त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन पंचनामे केलेले आहे। आणि जो फ्लॅट आहे अमरावती शहरातील ज्या ठिकाणी अयान अहमद हा मुलींना घेऊन येत होता आणि त्या फ्लॅटमध्ये एका मित्राच्या फ्लॅटच्या रूममध्ये तो अश्लील व्हिडिओ काढत होता, त्याचा सुद्धा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे। आणि विशेष म्हणजे जो फ्लॅटचा मालक आहे त्याला सुद्धा आज जबाबासाठी पोलिसांनी बोलवलेलं आहे। कदाचित जर काही आणखी घबाड जर याच्यात निघालं तर त्या फ्लॅट मालकाला सुद्धा अटक होण्याची शक्यता नाकारता येते। आणि विशेष म्हणजे कालपासून अमरावती ग्रामीण पोलिसांनी जी एसआयटी आहे त्यांनी तब्बल 10 जणांना ताब्यात घेतलेले आहे, परंतु अटक सध्या झालेली नाही। म्हणजे एकूण आरोपीची संख्या जी अटक आहे ती 8 आहे आणि अजून 10 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, त्यांची चौकशी सुरू आहे। जर याच्यातून काही निष्पन्न निघालं तर ही आरोपींची संख्या निश्चितच वाढणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे 41 सोशल मीडियावर जे हे व्हिडिओ प्रसारित झाले होते ते सायबरच्या माध्यमातून पोलिसांनी ते डिलीट केलेले आहे अशी माहिती सुद्धा ग्रामीण पोलीसचे अधीक्षक विशाल आनंद यांनी एक प्रेस नोटद्वारे आपल्याला दिलेली आहे। बरोबर आहे, त्यामुळे एसआयटीच्या वतीनं कसून तपास या सगळ्या प्रकरणाचा सुरू आहे आणि आणखी काय धक्कादायक माहिती यातून समोर येते याकडे लक्ष असेल। प्रणय, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।